चा मतदारसंघ माण मतदारसंघ आहे। अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ, कारण याच मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचा पुन्हा एकदा पारडं जड दिसतंय। माणमध्ये जयकुमार गोरे यांच्या सोबत प्रभाकर घारगे यांची एक महत्त्वाची आणि मोठी आणि तितकीच लक्षवेधी अशी लढत होती आणि या लढतीमध्ये जयकुमार गोरे हे माणचा आपला गड कायम राखतायत असं दिसतंय। जयकुमार गोरे हेच संभाव्य आमदार माणमधून असतील। माणच्या नागरिकांनी जयकुमार गोरे यांनाच पसंती दिली असं दिसतंय। तर प्रभाकर घारगे जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु त्यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी सध्या तरी शक्यता आहे। संभाव्य आमदार म्हणून जयकुमार गोरे यांचं नाव आता इथं चर्चेमध्ये आहे। तर जयकुमार गोरे यांनी आपला गड पुन्हा का राखलाय, त्यांनी असं काय कामं केली आहेत म्हणून या मतदारसंघावरती त्यांचा होल्ड दिसतोय, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांच्याकडून। ओमकार, काय सांगाल, कुठले असे कामं आहेत किंवा कुठले मुद्दे आहेत ते जयकुमार गोरे यांना पुन्हा विजयी करतायत? माण खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे अशी ही थेट लढत असल्याचं पाहायला मिळतंय। जयकुमार गोरे हे भाजपच्या चिन्हावर लढतायत, तर प्रभाकर घारगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लढतायत। एकूणच या मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे हे याआधी आमदार होते, त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि या पाण्याच्या प्रश्नावर ही ते निवडणूक ही आताची लढली जाते। आतापर्यंत या पाण्यासाठी मिळालेला निधी असेल किंवा धरणांच्या बाबतीत झालेलं काम असेल, या मतदारसंघामध्ये एकूणच या सगळ्या गोष्टींवर या मतदारसंघाची निवडणूक आता आहे। या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांची जमेची बाजू म्हणजे आतापर्यंत जयकुमार गोरे यांच्या विरोधात पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जाणारे त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे हे आता सध्या त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळं या मतदारसंघामध्ये त्यांना एक प्रकारे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर प्रभाकर घारगे यांच्याबरोबर इतरही राष्ट्रवादीचे नेते आहेत, परंतु सध्याची परिस्थिती पाहता जयकुमार गोरे यांचं पारडं हे या माण विधानसभा मतदारसंघामध्ये जड असल्याचं पाहायला मिळतंय।